नमस्कार, मी प्रीती. आज महाशिवरात्रीच्या शुभदिनी श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सुरुवात करत आहे, ज्याचं नाव आहे प्रीतीज भक्ती मराठी. यामध्ये तुम्हाला विविध धार्मिक कथा, सण, उत्सव, विविध पूजेविषयी माहिती, तसेच श्री स्वामी समर्थ यांची सेवा, तसेच आणखीन बरेच काही आध्यात्मिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही मला या नवीन चॅनलला सहकार्य करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ना वेळ होती, ना दिशा होती, ना प्रकाश होता, ना अंधार होता, फक्त शून्य होतं. आणि त्या शून्यातून जन्माला आली एक चेतना. ती चेतना म्हणजे शिव. शिव म्हणजे देव नाही, शिव म्हणजे अस्तित्व. शिव म्हणजे ब्रह्मांडाची मूळ ऊर्जा. शिव म्हणजे आत्मा. शिव हा विनाशाचा देव नाही, तो अज्ञानाचा विनाश करतो, तो अंधाराचा विनाश करतो, तो अहंकाराचा विनाश करतो. त्रिनेत्र म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य. डमरू म्हणजे सृष्टीची लय. नाग म्हणजे भयावर विजय. भस्म म्हणजे संसाराची नश्वरता. महाशिवरात्री ही फक्त सण नाही, ही साधना आहे, ही जागृती आहे, ही आत्मशुद्धी आहे. ही रात्र असते कारण अंधारातच प्रकाशाची किंमत कळते, शांततेतच आत्म्याचा आवाज ऐकू येतो. मानवी जीवनातील दुःख. माणूस बाहेर हसतो आणि आत तुटलेला असतो. लोक गर्दीत असतो, पण आत एकटा असतो. स्वप्न असतात, पण आत्मविश्वास नसतो. आशा असतात, पण दिशा नसते. गावाचं नाव छोटंसं होतं, पण तिथल्या लोकांच्या संघर्षांची कथा मोठी होती. पहाटेचा धूसर प्रकाश हळूहळू गावावर पसरत होता. मंदिराची घंटा वाजली आणि वातावरणात एक पवित्र कंपन निर्माण झालं. भक्तगण आरती करत होते. धूपाचा सुगंध, तेलाच्या दिव्यांचा प्रकाश आणि मंत्रांचा नाद. सगळं काही शांत पण सामर्थ्यवान होतं. पण त्या पवित्र वातावरणापासून थोड्याच अंतरावर एका मोडकळीस आलेल्या घरात संघर्षाची दुसरीच कथा सुरू होती. अर्जुन. एक तरुण, गरीब, पण मनाने कोमल. त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं, पण परिस्थितीने त्याला वेळेआधी मोठ केलं होतं. तो दिवसभर मजुरी करत असे. धूळ, घाम आणि थकवा हेच त्याचे रोजचे साथीदार. घरी परतल्यावर त्याला भेटायची त्याची आई. अर्जुनची आई आजारी होती. तिचं शरीर अशक्त झालं होतं, पण तिच्या डोळ्यात माया आणि विश्वास अजूनही जिवंत होता. बाळा, काळजी करू नकोस. देव बघतोय सगळं, ती हळू आवाजात म्हणायची. अर्जुन मात्र आतून तुटत होता. औषधांसाठी पैसे नव्हते. काम अस्थिर होतं. गावातील काही लोक त्याला कमी लेखत होते. संघर्ष. एक दिवस कामावरून परतताना अर्जुनने मुठीतले काही नाणे मोजले. ती अपुरी होती. त्या रात्री तो थेट मंदिरात गेला. रिकामं मंदिर, मंद दिव्यांचा प्रकाश आणि शांतता. तो देवासमोर बसला. मी काय चुकलो आहे? माझ्या आईचा दोष काय? त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा काहीतरी बदललं. शिवतत्व. मंदिरातील प्रकाश जणू वाढू लागला. पण कुठलाही मानवी आकार नव्हता. फक्त ऊर्जा, प्रकाश, चेतना. जणू महादेव स्वतः रूप धारण करता त्याच्या अंतरात्म्यात प्रकट झाले. आवाज नव्हता, पण संदेश स्पष्ट होता. शक्ती बाहेर शोधू नकोस, ती तुझ्यात आहे. अर्जुनने डोळे मिटले. त्या क्षणी त्याच्या आत एक शांतता निर्माण झाली. परिवर्तनाची सुरुवात. दुसऱ्या दिवसापासून अर्जुन बदलला.
तो रोज पहाटे उठू लागला. नदीकिनारी ध्यान करू लागला. सुरुवातीला मन अस्थिर होतं. विचारांचा गोंधळ होता. पण हळूहळू त्याच्या श्वासात स्थैर्य आलं. तो कामही करत राहिला. आईची सेवा करत राहिला. पण आता त्याच्या चेहऱ्यावर निराशा नव्हती. एक शांत निर्धार होता. गावातील लोकांनीही बदल पाहिला. एके दिवशी आईची प्रकृती अचानक बिघडली. अर्जुन घाबरला. पण कोसळला नाही. तो मदतीसाठी धावला. आणि आश्चर्य म्हणजे गावकरी त्याच्या मदतीला पुढे आले. ज्यांनी कधी त्याला कमी लेखलं होतं तेच आता त्याच्या सोबत उभे होते. कारण त्याच्या शांततेने, त्याच्या संयमाने, त्याच्या श्रद्धेने त्यांना प्रेरणा दिली होती. जागृती. काही दिवसांनी आईची प्रकृती सुधारली. ती अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणाली, खरा शिव मंदिरात नाही बाळा. तो तुझ्या आत जागा झाला आहे. अर्जुन हसला. डोळे मिटले. त्याला पुन्हा तोच प्रकाश जाणवला. पण यावेळी बाहेर नाही. तो त्याच्या हृदयात होता. गावात आता बदल दिसत होता. तरुण ध्यान करू लागले. मंदिरात केवळ प्रार्थना नव्हे तर आत्मचिंतन सुरू झालं. अर्जुन मंदिरात बसला होता. सूर्योदय होत होता. प्रकाश आकाशातून उतरून जणू त्याच्या छातीत विलीन झाला. आता त्याला समजलं होतं. संघर्ष शत्रू नाही. तोच अंतर्गत जागृतीचा मार्ग आहे. जो स्वतःच्या भीतीवर विजय मिळवतो तोच शिवतत्व अनुभवतो. संदेश. जीवनात अंधार येतो, पण तो प्रकाशाची ओळख करून देण्यासाठीच. शक्ती बाहेर नाही, ती आपल्या आत झोपलेली असते. ती जागी झाली की माणूस साधा राहत नाही, तो स्वतःच एक दीप बनतो.